राजश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. अमरावतीत महिला सक्षमीकरणाचा बिग ब्रेक. ममता आवारे सभापतीपदी. आमदार सुलभाताई खोडके यांची मोठी घोषणा. अमरावतीत महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सौ ममता संदीप आवारे यांच्या पदग्रहणाचा भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. स्वर्गीय सुदामकाका देशमुख सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सुलभाताई संजय खोडके उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ममता आवारे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना आमदार सुलभाताई खोडके म्हणाल्या की ममता आवारे या तळागाळातील घटकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला व बाल कल्याण समिती अधिक सक्षम आणि कार्यक्षम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी महिला सक्षमीकरणाची गरज अधोरेखित करत सांगितले की महिलांना शिक्षण, रोजगार, स्वावलंबन आणि सुरक्षितता या सर्व क्षेत्रात सक्षम करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या बजेटमध्ये महिला व बाल विकासासाठी 5% निधीची तरतूद करण्यात आली असून त्यातून विविध योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. पदग्रहण करताना आपल्या भाषणात ममता आवारे यांनी स्पष्ट केले की समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवणे आणि महिलांना स्वावलंबी बनवणे हेच त्यांचे मुख्य ध्येय असेल. तसेच बालकांच्या शिक्षण, आरोग्य आणि पोषणासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी आणि स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनीही आपल्या भाषणातून ममता आवारे यांना शुभेच्छा दिल्या. महापालिकेत महिलांना वाढत्या प्रमाणात संधी मिळत असून महिला राज नांदत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन भेंडे, पक्षनेते चेतन गावंडे, विविध समित्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच ममता आवारे यांच्या पदग्रहणामुळे अमरावतीत महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमरावती येथून गौरव प्रकाशन न्यूजकरिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.